शरद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर तळ कोकणात जाऊयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेनं पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर राजकीय चित्र आज स्पष्ट होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 42 जागा तर पंचायत समितीच्या एकूण 83 जागांसाठी आज मतमोजणी होतीये। मात्र यामध्ये आधीच 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 17 पंचायत समिती मतदारसंघ अशा एकूण 25 जागा बिनविरोध झाल्यात। उर्वरित 125 जागांचा निकाल आज लागणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। गुरुप्रसाद दळवी आपल्यासोबत आहेत। गुरुप्रसाद, सिंधुदुर्ग म्हटलं की राणेंची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। सामंत यांनी सुद्धा मोठा जोर लावलेला होता। तिकडे 25 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। आता असं नेमकं कसं चित्र आहे सिंधुदुर्गातलं? ऋतुजा, आपण नक्कीच पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात बघायचं झालं तर राणे पॅटर्न जो आहे तो सिंधुदुर्गात मात्र बघायला मिळाला आहे। कारण या अगोदरच जवळजवळ जिल्हा परिषदचे 8 जे उमेदवार आहेत ते बिनविरोध झालेले होते आणि त्यानंतर ज्या पंचायत समितीच्या 17 ज्या जागा होत्या त्याही देखील बिनविरोध झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या आपल्या। त्यामुळे आज जो खरा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये आता बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील नेरूळ देऊळवाड्यामध्ये रुपेश पावसकर आहेत, ते भाजपचे बंडखोर आहेत, विरुद्ध संजय पडते शिंदे शिवसेना आहेत। म्हणजे भाजपमधील अंतर्गत बंडखोरीमध्ये ही लढत चुरशीची ठरणार आहे। तसं कोलगावमध्ये महेश सारक आहेत भाजपचे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार विरुद्ध मायकल डिसोजा यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण आता त्यांना ती तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली। तसं आडेलीमध्ये असतील सुमेधा नाईक आहेत, ते भाजप पुरस्कृत आहेत, विरुद्ध यांच्या विरुद्ध ज्या ठाकरे सेनेच्या महाविकास आघाडी अशी थेट संघर्ष होणार आहे। तर माटलेमध्ये दीपक गवस आहेत भाजपचे, त्याच्यात अधिकृत उमेदवार जे आहेत ते राजेंद्र म्हापसेकर आहेत, हे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुठेतरी बंडखोरी पाहायला मिळेल। तर तळवडेमध्ये रुपेश राऊत आहेत ठाकरे सेनेचे, विरुद्ध संदीप गावडे असा जो थेट जो लढत होणार आहे ती आज पाहायला मिळणार आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।